नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन यांची फेज 14 ही भरती निघालेली आहे. 2026ची मेगा भरती ही निघालेली आहे. सो संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून कुठली माहिती तुमची मिस होणार नाही. सो केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती SSC मार्फत इथे कंडक्ट केली जाणार आहे. टोटल पदे आहेत 2911. ही सुधारित रिक्त पदे आहेत. 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी थेट सरकारी नोकरीची सुवर्णसंधी या ॲडच्या माध्यमातून इथे आपण बघणार आहोत. सो वेळ कमी आहे, परीक्षेचे महत्त्वाचे टप्पे आहेत, त्याबद्दलची माहिती आपण बघूयात. 13 एप्रिल 2026 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे. 4 मे 2026 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 4 मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. 5 मे 2026 ऑनलाईन फी भरण्याची शेवटची मुदत आहे. 11 ते 13 मे 2026 अर्जामध्ये सुधारणा तुम्ही करू शकतात, कुठली माहिती चुकीची असेल तर. जून 2026मध्ये CBT टेस्ट तुमची कंडक्ट केली जाईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आणि शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. कधीकधी सर्व्हर लो होतं किंवा डाऊन होतं, त्यामुळे सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आजच हा फॉर्म फिल करा. सो तुम्ही कोणत्या स्तरासाठी पात्र आहात याची शैक्षणिक पात्रताची माहिती बघणं गरजेचं आहे. तर मॅट्रिक स्तरासाठी तुम्ही 10वी सेकंडरी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पदाचे नाव MTS, लॅब अटेंडंट आणि ड्रायव्हर या 3 पदासाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात, जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर. उच्च माध्यमिक स्तर म्हणजे 12वी तुमच्याकडे असेल तर तुम्ही क्लर्क, LDC, ज्युनियर इंजिनियर, QA आणि फार्मासिस्ट या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात. पदवी स्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्वेक्षक, रिसर्च असिस्टंट आणि अकाउंटंट या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात. सो पदवीधर उमेदवार 3ही पदांसाठी म्हणजे 10वी, 12वी आणि पदवीच्या एकाच वेळी अर्ज करू शकतात आणि 3 वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतात. सो ज्यांच्याकडे पदवी आहे ते 3ही पदासाठी अप्लाय करू शकतात आणि 3ही पदांसाठी वेगवेगळ्या एक्झाम ते देऊ शकतात. महत्त्वाचा बदल या ॲडमध्ये जो सांगण्यासारखा आहे तो आहे, अगोदर 3300 मोड पदांची ही ॲड होती. यात GSIचे 188 पदं मायनस झालीत आणि DRDOची 104 पदे ॲड झालीत. त्यामुळे आता ही ॲड 2919 पदांसाठीची आहे. वयाची अट आणि मिळणारी सवलत याबद्दल आपण बघूयात. तर वयोमर्यादा 1 जानेवारी 2026पर्यंत किमान 18 वर्षे आहे आणि कमाल काही पदांसाठी 18 ते 25, काही पदांसाठी 18 ते 27, काही पदांसाठी 18 ते 30 आणि काही पदांसाठी 18 ते 35 वर्ष आहेत. त्याचबरोबर तुम्ही OBC असाल तर 3 वर्षाची सूट तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही SC ST असाल तर 5 वर्षाची आणि PWBD असाल तर 10 वर्षाची सूट तुम्हाला तुमच्या वयामध्ये इथे दिली जाणार आहे. सर्वाधिक रिक्त पदे कुठे आहेत हे आपण जाणून घेऊयात. तर 827 पदे हे मध्य प्रदेश रिजनमध्ये आहेत, ज्यात CGHC मेडिकल अटेंडंट 235 पदे, नर्सिंग ऑफिसर 107 पदे, वॉर्ड अटेंडंट 105 पदे आणि इतर पदांचा समावेश आहे. नॉर्दर्न रिजनमध्ये तुम्ही बघत असाल तर 657 पदे आहेत, ज्यात गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर 98 पदे, झुलॉजी पार्क MTS 64 पदे आणि इतर पदे आहेत. 197 पदे कर्नाटक केरळ रिजनमध्ये आहेत. यात मुख्य पदे सर्वे ऑफ इंडियामध्ये सर्वेक्षक, सर्वेअर ही बंपर पदे या रिजनमध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही राज्यातून कोणत्याही रिजनच्या पदासाठी अर्ज करू शकतात. इथे राज्याचं लिमिटेशन नाही आहे. अर्ज शुल्क आणि महत्त्वाचे नियम इथे लक्षात घ्या. महिलांसाठी SC ST आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 0 फीज आहे, त्यामुळे बिंदास फॉर्म भरा. बाकी कॅन्डिडेट जनरलसाठी 100 रुपये आहे. OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये फी असणार आहे. आणि तुम्ही मल्टिपल जर फॉर्म भरत असाल तर 1 फी पर पोस्ट तुम्हाला भरावं लागेल. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास प्रत्येक पोस्ट कोडला तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. 3 फॉर्म भरले 300 रुपये तुम्हाला इथे भरावे लागतील. निवड प्रक्रिया थेट भरतीचा मार्ग असणार आहे. संगणक आधारित CBT टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर कौशल्य चाचणी स्किल टेस्ट तुमची घेतली जाईल. कागदपत्र पडताळणी केले जातील आणि त्यानंतर सिलेक्शन तुमचं होईल.
मोठी जमेची बाजू यामध्ये कोणतीही पूर्व प्रिलिम आणि मुख्य परीक्षा नाही आहे किंवा मुलाखतसुद्धा नाही आहे. डायरेक्टली तुमचं सिलेक्शन होणार आहे. पहिली एक्झाम दिली, त्यानंतर स्किल टेस्ट दिली, डायरेक्टली सिलेक्शन तुमचं इथे होणार आहे. मोस्ट ऑफ SSCच्या एक्झाम्सला CBT1, CBT2 अशा डबल एक्झाम घेतल्या जातात. काही पोस्टसाठी इंटरव्ह्यूसुद्धा कंडक्ट केल्या जातात. पण ह्या पदामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू किंवा प्री मेन्स नाही आहे. एक एक्झाम द्यायची आणि डायरेक्टली सिलेक्शन तुमचं इथे होणार आहे. परीक्षेच्या स्वरूपातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे पहिलं, बुद्धिमत्ता रिझनिंग हे 25 प्रश्न 100 मार्काला असतील. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्काला, गणित 25 प्रश्न 50 मार्काला आणि इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्काला. असे टोटल 100 प्रश्न 200 मार्काला तुमचे इथे दिले जाणार आहेत. 15 मिनटं प्रत्येक सेक्शनला असेल आणि 60 मिनटाचा हा पेपर इथे कंडक्ट केला जाईल. तुमचे पुढील पाऊल काय असावे याबद्दल जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वात अगोदर तुमची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता तपासून तुम्ही कुठल्या स्तरात बसत आहात त्या स्तराला तुमचं अप्लाय करणं गरजेचं आहे. अर्ज करण्यापूर्वी SSCच्या वेबसाईटवर जाऊन पोस्ट कोड आणि त्याचं सविस्तर क्वालिफिकेशन आणि एज क्रायटेरिया बघा. SSCच्या नवीन वेबसाईट ssc.gov.in तुमचे वन टाईम रजिस्ट्रेशन या पोर्टलला करावे आणि आजच तयारीला लागा. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 4 मे 2026 आहे. त्यामुळे सर्वांना ऑल दी बेस्ट. बंपर मेगा भरती आहे, एकच एक्झाम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या एक्झामचा लाभ घ्यावा, एक्झामला बसावे आणि तुमचं सिलेक्शन या प्रोसेसमधनं करावे. सो ऑल दी बेस्ट. सेम माहिती असेच व्हिडिओ आमच्या चॅनलला आम्ही अपलोड करत असतो. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात. कुठल्या ॲडवर व्हिडिओ बनवायचा असेल तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकतात. कुठल्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तेही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकतात. आणि ही माहिती ज्या विद्यार्थ्यांना गरजेची आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.